तर नमस्कार मित्रांनो, आज नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहेच. परंतु आजचा विषय खूप हार्ड आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर माझा माईक लोकमत ठरवण्यासाठी 24 तास लोकशाहीने टीव्ही चालवायला आजकाल सगळ्यांनाच मिळालेला आहे. कळलंय का तुम्हाला मी केवढा मोठा विषय मांडलाय आज? तर तुम्हाला कळायला पाहिजे यासाठीच विषय मांडलेला आहे. तर बघूया 24 तास लोकशाही हाकण्यासाठी आता जे चाललेलं आहे महाराष्ट्रात ते आजच्या दिवशी का बोलावं लागतंय आणि त्याचा आजच्या दिवसाशी काय संबंध आहे. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया. माझं नाव सुयश गाडगीळ, तुम्ही बघताय चित्रपट पेढी. बाळशास्त्री जांभेकर मोठे पत्रकार होते, लेखक होते. त्यांनी आजच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये वर्तमानपत्र सुरुवात केलं. म्हणून महाराष्ट्रामधल्या पत्रकार दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देताना मी काही पत्रकार नाही आहे, परंतु जे पत्रकारितेसाठी काम करतायत त्यांची आज महाराष्ट्रातली गत काय झाली आहे त्याबद्दल बोलायचं म्हणून हा व्हिडिओ करतोय. आता मी व्हिडिओ सुरू केल्यापासून जनतेचे जे काही ऐकणाऱ्या जनतेचे, बघणाऱ्या जनतेचे जे काही रिप्लाय येत आहेत ते त्या माझ्या व्हिडिओच्या संदर्भात आहेत. म्हणजे तू काय बोलतोयस, तू कशाला हे बोलतोयस, काय कशासाठी बोलतोयस वगैरे या संदर्भातच रिप्लाय येतात. परंतु जे विषय मांडले जात आहेत ते तर आत्ताच्या स्थानिक परिस्थिती म्हणजे महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती असो किंवा इतर देशातली पण राजकीय परिस्थिती असो त्या सगळ्याला निगडित असे विषय मी मांडतो. हे तर तुम्हाला आतापर्यंत दिसलं असेल. मग मी आज हा पत्रकार दिनाचा विषय का घेऊन बसलोय हा तर तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की हा तर पत्रकार नाही पण पत्रकारांविषयी का बोलतोय. तर जे काही महाराष्ट्रात आता घडतंय म्हणजे तुम्ही रोज उठून सकाळी काय बघता तर मस्साजोगमध्ये काय झालं, बिडातलं राजकारण कुठे पोचलं, ढसांनी काय सांगितलं, त्यांनी कुठला आरोप केला, नवीन नाव कुठलं आलं, हेच तर बघताय ना गेले 10-15 दिवस जे काय महाराष्ट्रात चाललंय. म्हणजे महाराष्ट्रात दुसरा कुठला जिल्हा नाही का किंवा महाराष्ट्रात दुसरं कुठलं शहर नाही का जिथे काही घडतच नाहीये. या महाराष्ट्रात सकाळी उठल्यानंतर टीव्हीवर एखादी चांगली बातमी येते का हे तुमच्या मनाला विचारा. की सकाळी तुम्ही उठलात 9च्या बातम्या बघूया आणि मग कामाला जाऊया असं कोणी काय ठरवलेलं असेल. 9च्या बातम्या लागल्यावर पहिली बातमी काय असेल, एक तर पहिली राजकीय बातमी असेल. राजकीय बातमी दिल्यानंतर मग कुठले तरी ऍक्सिडेंट झाला, मग एवढीच लोक गेली, मग ह्यानेच आत्महत्या केली, मग याला हे झालं, मग इथे लोकांना विषबाधा झाली. ह्याच बातम्या तर सकाळ सकाळ दिल्या जातात. चांगली बातमी घडते कुठे की बाबा एखाद्या महाराष्ट्रातल्या तरुणाने काही मेडल आणलं, एखाद्या महाराष्ट्रातल्या मुलाला कुठला पुरस्कार जाहीर झाला, एखाद्या महाराष्ट्रातल्या चांगल्या कार्यकर्त्याला त्याने एक वेगळं कार्य घडवून आणलं यासाठी कुठेतरी त्याची नोंद घेतली गेली. या ज्या बातम्या असतात या कधी दुपारच्या वेळी कधीतरी छोट्याशा त्या फास्ट न्यूज चालू असतात ना त्याच्यामध्ये कुठेतरी त्या दिल्या जातात. परंतु अशा एखाद्या बातमीवर फोकस केला जातो का? किंवा आता न्यूज चॅनलवर पॉडकास्ट करायला लागले. आमचा तर पहिला पॉडकास्ट आलेला आहे सहजत पॉडकास्टमध्ये, तर तुम्ही नक्की बघा, त्याची लिंक देतो मी डिस्क्रिप्शनमध्ये. पण जेव्हा पॉडकास्ट जर का ते करतायत ते कोणाचं करतायत, सेलिब्रिटी आला एखादा त्याची फिल्म येते किंवा पेड जे काम आहे तेच ते दाखवणार. पण पेड दाखवताय पण महाराष्ट्रात काहीतरी तर चांगलं घडत असेल, कुठेतरी एखादी गोष्ट चांगली घडत असेल त्याच्याबद्दल कोणीच का बोलायचं नाही. म्हणजे पॉझिटिव्हनेस जो आहे पूर्णपणे पत्रकारितेमधला तो तर निघून गेलाच आहे. पण त्याच्या मागे एखाद्या प्रश्नाला रिसर्च करून जर का विचारायचा झाला प्रश्न एखाद्या नेत्याला, मंत्र्याला, समोर ते मंत्रीच म्हणतात त्या प्रश्नाचा तुला अभ्यास आहे का तर प्रश्न विचार. आपल्यासमोर किती उदाहरण आहेत, जसे कितीतरी व्हिडिओ तुम्ही बघत असाल की अरे प्रश्न विचारला तो डायरेक्ट मंत्री म्हणतात समोरचे की अभ्यास झालाय का तर प्रश्न विचारा. असा तोंडावर पत्रकारांना हल्ली विचारलं बोललं जातं. म्हटल्यावर कोण किती अभ्यास करून कुठल्या प्रकारे आपलं जे म्हणणं आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतोय किंवा विषय मांडण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात चॅनल हे चालण्यासाठी कुठून तरी काहीतरी यावं लागतं. कुठून तरी काहीतरी यायचं असेल तर कोणाची ना कोणाची मदत घ्यावी लागते. मदत घ्यायची म्हटली तर 24 तास बूम फिरवावे लागतात. 24 तास बूम फिरले की मग इकडचं तिकडे कर, तिकडचं इकडे कर, लाव ह्याला त्याला लाव, हेच तर करावं लागतं.
मग गोष्ट जिथे अडली आहे की जिथे चांगल्या बातम्या महाराष्ट्रात काही घडतायत त्या जर का लोकांपर्यंत पोहोचवायच्या झाल्या, त्या कोण पोहोचवणार? मग अशा वेळी लोकांनी या सगळ्यापासून वीट येऊन, म्हणजे असं झालं की महाराष्ट्रामध्ये एक चर्चासत्र किंवा ह्या ज्या डिबेट्स जेवढ्या घडायच्या पहिले त्याला खूप महत्व असायचं, पण तुम्ही आता बघितलं तर त्या डिबेट्सच बंद झाल्या हळूहळू. आणि आता ही निवडणूक संपली आणि ह्या निवडणूक संपल्यानंतर कुठेतरी अर्ध्या तासाच्या किंवा 15-20 मिनिटाची डिबेट एखादी चालू आत्ता कुठे परत सुरू झाली आहे. गेली 4 वर्ष महाराष्ट्रात डिबेट संपल्याच होत्या. नाही, डिबेट हा प्रकारच नाही, नकोच, लोक बघतच नाहीत. अशा प्रकारचं वातावरण जर का पत्रकारितेमध्ये या राज्यात झालं असेल तर जगात किती पण चांगल्या गोष्टी घडत, पण दाखवायचं एक म्हटल्यानंतर चांगलं काही घडेल का, चांगलं काही होणार आहे का, याचा प्रश्न लोकांना पडत असेल. ही एका सामान्य माणसाच्या मनातली, जो माणूस बुद्धिवंत आहे त्याच्या मनातली एक प्रकारची खंत आज मी तुमच्यासमोर मांडतोय. ती खरी आहे की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पण जर का पत्रकार दिन आपण साजरा करतोय, महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी पत्रकारितेची म्हणजे परंपरा चालत आलेली आहे, एवढ्या मोठ्या मोठ्या लेखकांनी पत्रकारांनी त्यामध्ये आपला हातभार लावलाय आणि त्यातून ती पत्रकारिता वाढत राहिली, त्यात नवीन लोक जॉईन होत गेले आणि एक प्रकारे जनता कनेक्ट होते म्हणतात ना, तसं लोक पण त्या पत्रकारितेशी म्हणजे अग्रलेख पहिले जे यायचे तर अग्रलेख वाचण्यासाठी लोकांचा जीव तळपळायचा की काय लिहिलं असेल याच्यामध्ये, एखादा चांगला मराठी शब्द नवीन कळेल का आपल्या शब्दकोशातला. अशी परिस्थिती ज्या ठिकाणी असायची तिथे आता अशी परिस्थिती झाली की बूम, इकडे लाव तिकडे लाव, असं लाव हे लाव. हेच करण्यात जर का आता पुढचं मराठी पत्रकारितेची वाटचाल जर का होणार असेल तर तिथे लोकांनी आता याच कोविडच्या काळामध्ये, म्हणजे जनता म्हणजे तुम्हीच, जनतेनेच एक प्रकारे एक वेगळा मार्ग शोधला. म्हणजे यूट्यूबवर असलेले लोक, म्हणजे यूट्यूबवर बोलणारे लोक, त्यांना असलेले फॉलोअर्स, त्यांना असलेली त्यांच्या व्हिडिओवर होणारे कमेंट्स आणि त्या कमेंटवर ते लोक पण ज्या प्रकारे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात, म्हणजे एक प्रकारे तो कनेक्ट निर्माण झाला हळूहळू कोविड नंतर तर जास्तीच. तर एक प्रकारचं वेगळ्या प्रकारची पत्रकारिता, म्हणजे एका विषयावर मी जसं आता मी तुमच्याशी बोलतोय, मी पत्रकार नाही आहे, पण मी बोलतोय हे तुम्हाला ऐकावं असं वाटतंय, तसं एखाद्याने पत्रकाराने जर का विषय मांडला आणि तो जर का तो पुरा परिपूर्ण विषय जर का मांडलेला असेल तर त्याचा एक वेगळ्या प्रकारचा इम्पॅक्ट जनमानसावर पडतो. हे या निवडणुकीतच सिद्ध झालं का, तर पत्रकारांनी पण व्हिडिओ तसेच केले, जे काही आपल्या महाराष्ट्रातले जे काही ट्रेंडिंग पत्रकार सध्या जे आहेत सोशल मीडियाच्या लँग्वेजमध्ये म्हणायचं झालं तर त्यांनी जे व्हिडिओ केले त्यामध्ये त्यांचं पण 100% त्यांना विश्वास होता की सिटिंग गव्हर्नमेंटच परत येईल. पण त्याच्या अपोजिट बोलणारे जेवढे होते त्यांचा हा विश्वास होता की जे 2.5 महिने तिकडे घालवले होते ना, मातोश्रीवरून वर्षावर गेलेले आणि वर्षावरून परत मातोश्रीवर आलेले आणि 2.5 वर्ष एक दिवस 2.5 तास मंत्रालयात गेलेले, त्यांनी जी काय कामं केली होती त्याच्यावर जनता आता त्यांना निवडून देणार आहे अशी त्यांचा गोड गैरसमज होता. परंतु जनतेने तो मोडीतच काढलेला आहे. पण आज आपला मांडायचा विषय हा की जर का आता युट्यूबवर लोक येत आहेत आणि युट्यूब ऐकायला लोक येत आहेत, तर युट्यूबवर असणाऱ्या जे कामं करतायत पत्रकार असो, त्यांच्या टीम्स असो किंवा जे काही युट्यूब चॅनल्स म्हणून काम करतायत त्यांची पण एक प्रकारची वेगळी जबाबदारी झालेली आहे की जो कंटेंट परिपूर्णरित्या जनमानसामध्ये पोहोचेल त्या कंटेंटला पोहोचवणं ही आज युट्यूबवर असलेल्या पत्रकारांची काळाची गरज झालेली आहे. हे जर का तुम्हाला खरं वाटत असेल तर त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जाता जाता हा विषय जास्ती ताणायचा नाहीये, हा विषय खूपच म्हणजे एका लाईनपर्यंतच मी थांबणार आहे, मी जास्ती पुढे जाणार नाहीये. परंतु या विषयावर तुमच्याशी माझं मन मला मोकळं करायचं होतं म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे आज. म्हणजे सामान्य माणसाचा पत्रकारांशी असलेला कनेक्ट हा आता यूट्यूबच्या माध्यमातून जास्ती राहिलेला आहे. टीव्हीचं माध्यम हळूहळू OTT आल्यामुळे लोकांनी टीव्हीच काही जणांनी बंद केले की जे काय आहे ते OTTवर दिसतं किंवा युट्यूबच टीव्ही स्क्रीनवर जॉईन होऊन युट्यूबच टीव्हीवर बघता येतं. अशा पण लोकांची जी काही समज झालेली आहे त्यातून टीव्हीचं आकर्षण किती आता लोकांना राहिलेलं आहे
म्हणजे टेलिव्हिजनवर दिसणारे चॅनल्सचं आकर्षण किती राहिलेलं आहे हे आपल्याला त्यातून दिसतं. असो, ही खूपच पर्सनल गोष्ट होती की ती कशा प्रकारे वाढते हे तुम्हाला सांगावं म्हणून हा व्हिडिओ मी केलेला आहे. तर केलेला व्हिडिओ जो आहे, मांडलेला विषय तुम्हाला जर का आवडला असेल तर चित्रपट पेढीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारे चांगले व्हिडिओ जर का तुमच्याबरोबर लवकर पोहोचवायचे असतील तर जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता तेव्हा तिथे घंटा असतो, घंटा, त्या घंट्यावर तुम्ही जेव्हा बटन क्लिक करता तेव्हा तिथे ऑल नोटिफिकेशन्स म्हणून असतं. तिथे जेव्हा आपण पहिला व्हिडिओ तुमच्यासाठी करू तेव्हा तो लगोलग तुमच्याकडे पोहोचेल अशी व्यवस्था यूट्यूबने तिथे केलेली आहे. तर लवकरात लवकर हे चॅनल आपल्या सगळ्या परिजनांपर्यंत पोहोचवून तुमचा सहकार्य जसं आत्तापर्यंत मिळालेलं आहे आम्हाला तसंच मिळत राहील अशी देवाचरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा आपले आभार मानून हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.